श्री क्षेत्र गुप्त विठोबा दर्शनाला भाविकांनी केली गर्दी। प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या बांगरवाडी येथील गुप्त विठोबा निसर्गरम्य सानिध्यामध्ये वसलेलं हे देवस्थान दिवसेंदिवस प्रसिद्धीच्या झोतात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आज पहाटे पंचायत समितीचे सदस्य राजू शेठ पिंगट, उद्योजक गंगाराम शेठ शिंदे, ऋषिकेश फराटे आणि आशिष आवटी यांनी सपत्नीक महापूजा संपन्न केल्यानंतर पहाटेच दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळांपैकी गुप्त विठोबा बांगरवाडी हे एक स्थळ असल्याने पुणे अहिल्यानगर जिल्ह्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर परिसरातील सर्व गावांमधून दुपारी दिंड्याही या ठिकाणी येत असतात। आलेल्या सर्व भाविकांसाठी खिचडी व केळी महाप्रसाद दिवसभर भाविकांसाठी ठेवण्यात येत असतो, त्याचा आस्वाद आलेले भाविक घेत असतात। या कार्यक्रमाचं आयोजन गुप्त विठोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात येतं। तर प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्ले यांच्या वतीने प्रथमोपचारासाठी फिरता दवाखाना ॲम्ब्युलन्स उभी केलेली असते। तर आळेफाटा पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं गुप्त विठोबा प्रतिपंढरी म्हणून आज उदयात येत असल्यानं नागरिक व भाविक मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी दर्शनासाठी आषाढ एकादशीला जात असतात। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, गुप्त विठोबा देवस्थान, बांगरवाडी। माऊली रामकृष्णारी, आपण आलोय खऱ्या अर्थानं आपल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्ले बांगरवाडी या ठिकाणी श्री क्षेत्र गुप्त विठोबा म्हटलं तर आपलं विठ्ठल, पंढरपूर, आळंदी या ठिकाणी येणारे मंडळी त्यांना ते दर्शन होत नाही। त्या ठिकाणी जे प्रतिपंढरपूर आहे त्या ठिकाणी सुंदर असं आमचं दर्शन पण झालेलं आहे। आम्ही सकाळी 5:30 वाजता आलो होतो। आता तशीच आमचं दर्शन होऊन आम्ही गेटच्या बाहेर आलेलो आहोत आणि आल्यानंतर खूप असं प्रसन्न वातावरण वाटतंय। खूप भावी भक्तजण या ठिकाणी येतच राहतात। आम्हाला निघायचं होतं आमचं गाव दौऱ्यावरती, पण ट्रॉफिक असं जाम झालेलं आहे। मित्रांनो, मी पण आलोय, तुम्ही पण नक्कीच यावं, व्हिजिट द्यावी। माऊली रामकृष्ण हरी। रमेशजी, काय सांगाल? आज गुप्त विठोबा देवस्थानला सकाळीच गर्दी झालेली आहे। सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी फार सुंदर असं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। सह्याद्रीच्या रांगामध्ये वसलेले आणि अतिशय सुंदर असं हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय। आणि याच सुंदर अतिरम्य परिसरामध्ये आपल्याला हिरवाईच्या साम्राज्यामध्ये आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतंय। या ठिकाणी मला वाटतं अनेक लाखो भाविक आज या ठिकाणी आज येत आहेत आणि चांगल्या प्रकारचा श्वास घेऊन जात आहेत, कारण प्रदूषण नाही एरिया या ठिकाणी कोणत्या प्रकारचं प्रदूषण नाहीये। मी भाविकांना विनंती करेन की आषाढीची आपल्याला शुभेच्छा तर आहेतच, परंतु या निसर्गरम्य वातावरणामध्ये जाताना कुठे प्लास्टिक कचरा करू नका, जेणेकरून भावी पिढ्यांसाठी आपल्याला हा समृद्ध वारसा जतन करून ठेवायचा आहे। भविष्यात ह्या वारशाचा उपयोग आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी होईल। हे वातावरण जर असंच राहिलं तर मला वाटतं अनेक आषाढी एकादशी या ठिकाणी साजरे केल्या जातील। तर मी पुन्हा तेच सांगेल की आणि ग्रामस्थांनी तेवढं सुंदर असं नियोजन केलेलं आहे। लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत आणि या अतिरम्य परिसरामध्ये दर्शन घेत आहेत। खरंच हा प्रतिपंढरपूर मानला जाणारा हा जुन्नर तालुक्यातील एकमेव ठेवा आहे या ठिकाणी। आणि दोन पांडुरंग या ठिकाणी एकत्र आलेत, एक तर निसर्गरूपी पांडुरंगे आणि दुसरा जर आपण पाहिलं तर आपला प्रतिपंढरपूर, जो एका गुहेमध्ये वसलेलं हे देवस्थान आहे। मला वाटतं जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान फार फेमस आहे आणि प्रत्येक ग्रामस्थाला भाविकांना विनंती करेल की आपण जर पंढरपूरला जर जाणं शक्य होत नसेल तर आपण निश्चितच आमच्या या जुन्नर तालुक्यातील प्रतिपंढरपूर या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा। सुंदर असा सजावट या ठिकाणी केलेली आहे। तर या ठिकाणी अनेक दर्शन या ठिकाणी निसर्गाचं घडतंय। महाप्रसाद फक्त बांगरवाडीमध्येच होतो, याविषयी काय सांगा? खाण्याची आमटी प्रसिद्ध आहेच, परंतु खिचडीचा महाप्रसाद या ठिकाणी मला वाटतं साधारणतः 1-2 ट्रक या ठिकाणी साबुदाणा भिजवला जातो। 4 टन साबुदाणा या ठिकाणी भिजवला जातो आणि येणाऱ्या भाविकांना तो या ठिकाणी अन्न प्रसाद म्हणून या ठिकाणी दिला जातोय। आणि आवश्यकता नाही कुठे हॉटेलमध्ये जायची, इतर जर आला तर आपल्याला याच ठिकाणी महाप्रसादाचा सगळ्यात मोठा आनंद मिळतोय। उपवास असू नाही तर नसू, परंतु या ठिकाणी आपण खिचडीचा निश्चितच आनंद घेऊ शकतोय। असंही आयोजन या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेलं आहे।
तर निश्चितच मी या ठिकाणी असणारे ट्रस्टीज असतील आणि ग्रामस्थ असेल यांना धन्यवाद देईन.